वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव मंदिर येथे पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात। गेल्या 17 वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करत आहेत। विधिवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात। पत्नी आपल्या पतीला जसं दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करतात, तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळावं यासाठी पूजा करतात। आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते। तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली। डॉक्टर संजय निगुडकर, आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे। हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला। पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला। परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं। हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकं तितकीच सक्षम असावी अशी भूमिका। काही अविवाहित पुरुष देखील तुमच्यासोबत वडाला फेरे मारताना दिसतात, त्यांचा हेतू काय? ती एक पुरुषांनी एकत्र येऊन जेव्हा आम्ही आमच्या पत्नीसाठी करतो, तेही ज्यांचेही लग्न व्हायचे आहेत त्या भविष्यात मिळणाऱ्या पत्नीची आतापासूनच व्रत घेण्याची संकल्पना ती आहे आणि चांगली मेसेज जातो मध्ये कुठंतरी कुठल्याही मार्गाला न जाता पुरुष चांगल्या मार्गाला येत असेल तर तो एक चांगला प्रयत्न आहे। उमेश गाळवणकर, कुडाळ। खूप छान वाटतंय, म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या। खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं। माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास, सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला, सो मला खूप लकी फील होतंय। डॉक्टर चैताली प्रभू। निश्चितच आज खूप आनंद होतोय, कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे। तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गाळवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेलासाठी। मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया। मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतंय आणि आमचा आज नवीन चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही। आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला। आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्या मागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते। हा जर दोन्ही साईडने उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल, हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गाळवणकर सरांनी सांगितलं। त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांसुद्धा आलं। ही जसं करिअर वर्क तसं मी पण करतो, मी सकाळपासून उपवास केला आहे हिच्यासाठी। त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ। धन्यवाद। डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू।